मागे थोडं. या मागे थोडं. ओबीसी एकजुटी बरोबर ना ही पद्धत आहे नाही मग ऐका ह्याची जबाबदारी म्हणून मनोज दादा जरांगे पाटील चांगल्या शब्दात असत नाही का त्यांना 2 दिवसात अटक करायची ह्याच्यात अजिबात हलगर्जीपणा नको आहे आणि जर तुम्ही लोक हे असलं वागून त्याला गुन्हा दाखल न करता बघा गुन्हा दाखल न करता पाठिंबा देणार असाल तर तुमचे आणि आमचे भांडण लागणार आहे यामध्ये तुम्हाला पण आरोपी धरण्यात येईल आणि ज्या वेळेस तुम्ही आमच्या भावनांचा अजिबात आदर करणार नसाल तेव्हा आम्ही तुमचं पाहुणं रावलं लागाय काय मोकळं नाही म्हणून सरकार म्हणून 2 दिवसात जरांगेला अटकच झालीच पाहिजे नाही केली तर तुम्ही आरोपी करायची मागणी आम्ही 5 तारखेला करणार आहे ओके. मराठा आंदोलनासाठी तिथं मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी जरांगे पाटलांकडून जे वक्तव्य झालं धनगर समाजाच्या विषयी ते अतिशय शिवराळ भाषेत झालेलं आहे आणि त्या जर अशा तुम्ही प्रत्येक समाजाचा अवमान करणार असाल बहुजन महापुरुषांचा अपमान करत असाल आरक्षणाचं आंदोलन फुले शाहू आंबेडकर या 3 महापुरुषांचा आहे ते 3 महापुरुषांचा ज्यावेळी तुम्हाला फोटो तिथं दिले जाते त्यावेळी ते तुम्ही पाठीमागे टाकून देताय तिथं मागासवर्गीय समाज आम्ही पहिल्यापासूनच मानवतावाद ठेवून आंबेडकरवादी सगळ्यांबरोबर असतो अगदी ह्याच्यातल्या बी लोकांचा काही मराठा आरक्षणाला विरोध नाही किंवा वैयक्तिक जरांगे पाटलाला काही विरोध नव्हता दादागिरी काही चालणार नाही आणि मग ही दादागिरी जी वाढायला लागली किंवा शिव्यागाळी तुम्ही करणार त्याच्या निषेधार्थ 5 तारखेला मोर्चा आहे आणि बहुजन समाजाची धनगर समाजाची मागणी आहे की त्या ह्यांच्यावरती जरांगेंवरती गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक केली पाहिजे. दुसरी